नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक मधील नेक्स्ट वाला क्वेश्चन आपण बघणार आहे. बघा आता काय क्वेश्चन आहे. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ अ चार्ज कॅपॅसिटर अँड एक्सप्रेस इट इन अ डिफरंट फॉर्म्स. म्हणजे काय करायचं आपल्याला, तर वी हॅव टू फाइंड आउट द एक्सप्रेशन. कुणाचं, तर एनर्जीचं. कुणाचं, तर चार्जवाल्या कॅपॅसिटरचं. आणि आपल्याला त्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये काय करायचंय, मांडायचंय. हा क्वेश्चन आणखी एका पद्धतीने विचारला जातो. काय म्हटलं जातं, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे कॅपॅसिटर इज नथिंग बट द एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस. म्हणजे कॅपॅसिटर हे स्वतःच एनर्जी स्टोअर करणारा डिव्हाइस आहे. ते चार्जच्या फॉर्म मध्ये स्वतःमध्ये एनर्जी काय करतं, स्टोअर करतं. आणि त्या एनर्जीला म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे मी असं म्हणू शकतो, वी ऑल नो दॅट कॅपॅसिटर इज अ एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस विच स्टोअर्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ अ इलेक्ट्रिक चार्ज. बरोबर. आणि त्या एनर्जीला म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. मग आपण असं म्हणूया, we have the one capacitor. let capacitor of a capacity C एवढ्या कॅपॅसिटीचा काय आहे म्हणेल मी रे, तर कॅपॅसिटर आहे. आणि या कॅपॅसिटरच्या अक्रॉस मी V एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार आहे. V एवढा पोटेन्शियल डिफरन्स मी याच्या अक्रॉस अप्लाय केलाय. we all know that चार्जिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे जी कॅपॅसिटर मध्ये चार्ज स्टोअर होतो एनर्जीच्या फॉर्म मध्ये, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे कधी असं झालंय का बघा, तुमच्या मोबाईलची बॅटरी आहे 0% आहे डायरेक्ट 100 झाली आहे, किंवा 100% आहे आणि डायरेक्ट 0% झाली आहे, तर नाहीये. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. चार्जिंग अँड डिस्चार्जिंग बोथ आर अ कंटिन्युअस प्रोसेस. मग मी असं म्हणतो, लेट अस कन्सिडर द इन्स्टंट इन द प्रोसेस ऑफ अ चार्जिंग. म्हणजे चार्जिंगच्या प्रोसेस मधला एक आपण इन्स्टंट असा कन्सिडर करूया. सुरुवातीला मला कळतंय, सुरुवातीला जो चार्ज आहे त्याच्यावरचा तो किती असला पाहिजे, तर 0. आणि ज्यावेळी बॅटरी फुल चार्ज झालेली असते त्यावेळी त्याच्यावरचा चार्ज किती असला पाहिजे, तर कॅपिटल Q एवढा चार्ज असला पाहिजे. कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर रिमेन्स कॉन्स्टंट. मी असं म्हणेल, सुरुवातीची त्याची कॅपॅसिटी होती C आणि शेवटची पण कॅपॅसिटी आहे C. म्हणजे मला सांगा, तुमच्या मोबाईलची बॅटरी 0% चार्ज आहे, तर त्याची कॅपॅसिटी 0 नाहीये. कॅपॅसिटी इज C, त्याच्यावरती जो चार्ज आहे तो किती आहे, 0. मग या कंटिन्युअस प्रोसेस मध्ये बघा, चार्ज आहे तो स्टोअर व्हायला सुरुवात होती 0 पासून. हळूहळू काय होतो, तर चार्ज वाढतो आणि फायनली चार्ज बिकम्स व्हॉट अबाउट दॅट रे, कॅपिटल Q. आता ही जी चार्जिंगची प्रोसेस आहे विच डिपेंड्स ऑन द अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. मला कॅपॅसिटीचा एक फॉर्म्युला माहिती आहे, C इज इक्वल्स टू Q अपॉन काय रे, तर V. येस. मग मी असं म्हणतो, इन द प्रोसेस ऑफ अ चार्जिंग लेट अस कन्सिडर द इन्स्टंट. बरोबर. चार्जिंगच्या प्रोसेस मधला चार्ज होतोय या प्रोसेस मधला मी एक इन्स्टंट पकडला. मी असं म्हणतो, यावेळी या कॅपॅसिटर वरती चार्ज किती आहे, तर Q आहे. आणि इथून इथपर्यंत याचं जे पोटेन्शियल वाढलंय ते किती वाढलंय, तर V एवढं पोटेन्शियल वाढलंय. मग मला हा जो C चा फॉर्म्युला आहे कॅपॅसिटीचा, तो असा मांडता येईल, C इज इक्वल्स टू Q डिवायडेड बाय काय रे, तर V. मग माझ्याकडे इथं फॉर्म्युला कोणाचा बनेल, तर V चा बनेल. V is nothing but what about that रे, तर potential difference at that instant which is nothing but divided by काय रे, C. yes, हा C कॅपिटल आहे. सर्वांचं लक्ष इकडे असू द्या. आता मला काय करायचंय, तर हा जो Q एवढा चार्ज आहे याच्यामध्ये मला dQ एवढा चार्ज वाढवायचा आहे. किती एवढा चार्ज वाढवायचा आहे, तर dQ एवढा चार्ज वाढवायचा आहे. तर dQ अमाऊंट ऑफ चार्ज वाढवण्यासाठी मला V एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करावा लागेल. V एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करावा लागेल, त्यावेळी dQ एवढा चार्ज वाढेल. आता बघा, इथं चार्ज कुठपर्यंत वाढलाय, तर Q पर्यंत वाढलाय. मला त्या Q चार्ज मध्ये dQ एवढा चार्ज वाढवायचा आहे. तर मला याच्यावरती काय अप्लाय करावं लागेल, तर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करावा लागेल. आणि ज्यावेळी मी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो त्यावेळी इथं वर्क प्रोड्यूस होतं. म्हणजे मला हे माहिती आहे, याच्यामध्ये हा की पॉइंट आहे याच्यामध्ये, तर वी नो दॅट येस हिअर नथिंग बट वर्क डन इज इक्वल्स टू potential into what about that ray,
तर चार्ज. बघा आपलं काय ठरलंय, तर मी असं म्हणतो V एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतोय मी. येस, त्यावेळी याच्यामध्ये जर dq एवढा चार्ज वाढत असेल तर त्यावेळी जे वर्क डन प्रोड्यूस होत आहे ते कसं असलं पाहिजे रे, तर dw एवढं असलं पाहिजे. येस, dw अमाऊंट ऑफ वर्क डन or dw amount of energy is stored in the process of charging when we increase the charge by dq amount. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मला याच्यामधला चार्ज 0 पासून q पर्यंत वाढवायचा आहे. म्हणजे we have to find out the energy of a चार्ज कॅपॅसिटर. म्हणजे टोटल चार्ज झालेल्या कॅपॅसिटरची एनर्जी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे वर्क डन झालं कशासाठीच रे, तर dq अमाऊंट ऑफ चार्ज वाढवण्यासाठी. आपल्याला किती अमाऊंट ऑफ चार्ज वाढवायचा आहे, तर q अमाऊंट ऑफ चार्ज वाढवायचा आहे. मग मला काय करावं लागेल, तर हे जे dw आहे म्हणजे स्मॉल वालं वर्क डन आहे याला इंटिग्रेट करावं लागेल. त्यावेळी मला कसं वालं वर्क डन भेटेल रे, तर टोटल वर्क डन भेटेल. मग मी असं म्हणेल हिअर nothing but the total work done which is equals to integral of v into काय म्हटलं पाहिजे, तर dq म्हटलं पाहिजे. इथं बदलतोय कोण, तर q बदलतोय. म्हणजे इंटिग्रल कोणाचं आहे, q चं. मग हा q कुठून बदलतोय, तर हा q बदलतोय 0 पासून ते कॅपिटल Q पर्यंत. म्हणजे मी असं म्हणेल हिअर नथिंग बट 0 टू व्हॉट रे, q. येस, आता याच्यामध्ये मला हे बघा इंटिग्रल 0 टू q, मला या v ची व्हॅल्यू मांडायची. v इज इक्वल्स टू q डिवायडेड बाय c ॲट दॅट इन्स्टंट. येस, म्हणजे q डिवायडेड बाय c आणि इथं मी असं म्हणेल काय रे, तर dq. येस, आता आपल्याला काय करायचंय, तर हे इंटिग्रल सॉल्व करायचंय. ओके, मी इकडचा पार्ट रफ करतो. बघा आता, yes therefore work done which is equals to मी म्हटलं पाहिजे जो 1/c आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे c कॅपॅसिटी कॉन्स्टंट आहे. बघा चार्ज 0 असू द्या तरी कॅपॅसिटी c, चार्ज q असू द्या तरी पण कॅपॅसिटी कॅपिटल c, चार्ज कॅपिटल q असू द्या तरी पण कॅपॅसिटी कॅपिटल c. कॅपॅसिटी बदलत नाही. येस, मग 1/c बाहेर घेतलं मी, तर मी इंटिग्रल म्हणेल हिअर नथिंग बट 0 टू q आणि मला ते कळतंय q इंटू काय रे, तर dq. आपल्याकडे एक इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, तर इंटिग्रल ऑफ x रेस टू n dx is equals to x raised to n plus 1 divided by n plus 1. आणि जर मी याला इथं a to b असं मांडलं तर याला असं म्हटलं जातं हिअर नथिंग बट व्हॉट अबाउट दॅट रे, a to b वेअर a and b आर द लोअर अँड अप्पर लिमिट्स रिस्पेक्टिव्हली. येस, मग हे बघा याच्यासाठी मी हा फॉर्म्युला मांडेल. जसं इथं x चं इंटिग्रल आहे तसं इथं q चं इंटिग्रल आहे. जसं इथं x आहे तसं इथं कोण आहे रे, q आहे. इथं जसं n आहे तसं मला कळतंय आता q रेस टू किती आहे, 1 आहे. म्हणजेच माझा वर्क डनचा फॉर्म्युला असा मांडेल, वर्क डन इज इक्वल्स टू 1/c हिअर इट इज नथिंग बट इनसाइड द ब्रॅकेट मला कळतंय q रेसचा स्क्वेअर डिवायडेड बाय किती रे, 2. आणि लोअर लिमिट किती आहे 0 आणि अप्पर लिमिट किती आहे रे याच्यामध्ये, तर q एवढं अप्पर लिमिट आहे. बरोबर, 0 लोअर लिमिट आहे आणि q हे याच्यामधलं कसलं लिमिट आहे, तर अप्पर लिमिट आहे. मग काय कसं सॉल्व्ह केलं जातं हे, तर ज्याचं इंटिग्रल काढलं त्याच्याऐवजी एकदा अप्पर लिमिट पुट केलं जातं, एकदा लोअर लिमिट पुट केलं जातं आणि मध्ये मायनस साइन दिलं जातं. बघा आता पुढचा वाला पार्ट काय होईल, तर वर्क डन विच इज इक्वल्स टू 1 अपॉन हे 2 कॉन्स्टंट आहे, ही तर मी म्हणेल 2 टाइम्स ऑफ c आणि या q च्या ऐवजी एकदा मी अप्पर लिमिट पुट करेल. म्हणजे मला कळतं इथं q स्क्वेअर मायनस ऑफ काय म्हटलं पाहिजे रे, तर 0. देअरफॉर वर्क डन इज इक्वल्स टू q स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ काय झालं रे, c. अँड वी नो दॅट दिस वर्क डन इज नथिंग बट व्हॉट अबाउट दॅट रे, तर वर्क डन इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी or we can say that energy which is equals to q square divided by what रे, तर 2c. this is nothing but energy of a charge capacitor. येस, सर्वांना समजलं असेल. याच्यामध्ये हा आणि इकडचा वाला हा हे की पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढचा वाला क्वेश्चन काय मांडलाय बघा, एक्सप्रेस इट इन अ डिफरंट फॉर्म्स. कुणाला एक्सप्रेस करायचं आहे आपल्याला, तर एनर्जीला एक्सप्रेस करायचं आहे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. चला तर ते आपण एक्सप्रेशन्स शोधूया.
हे बघा एनर्जीचा आलेला फॉर्म्युला मी इथं ठेवलाय तसाच मी परत एकदा इथं मांडतो. एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर इज इक्वल्स टू यू इज इक्वल्स टू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ व्हॉट रे सी. आता आपल्याला या एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म मांडायचे आहेत. येस, मग ते वेगवेगळे फॉर्म कुठल्या बेसिसवरती मांडले जातात? तर आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, तर C इज इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय काय रे व्ही. हा एनर्जीचा फॉर्म्युला कोणाच्या टर्म मध्ये आहे, तर क्यू आणि C च्या टर्म मध्ये आहे. मी इकडं असं मांडतो एनर्जीचा फॉर्म्युला क्यू आणि C च्या टर्म मध्ये कसा मांडलाय, तर एनर्जी इज इक्वल्स टू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ काय रे तर C. येस, नेक्स्ट वन. आता मी असं म्हणेल याच्यामध्ये आपण जर क्यू ची व्हॅल्यू पुट केली, कुठून, इथून, काय सांगतोय हा फॉर्म्युला, तर हा फॉर्म्युला मला असं सांगतोय क्यू इज इक्वल्स टू व्हॉट अबाउट दॅट रे तर C इंटू व्ही. जर मी क्यू इक्वल टू C इंटू व्ही या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर मला काय भेटेल बघा, तर एनर्जी इज इक्वल्स टू क्यू ची व्हॅल्यू, क्यूचा काय येते स्क्वेअर, आणि आपल्या क्यू ची व्हॅल्यू काय आहे C इंटू व्ही. म्हणजे मी असं म्हणेल C स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ C. म्हणजे माझ्या लक्षात येते C गेट कॅन्सल. हा जो फॉर्म्युला बनला तो बनला 1/2 CV स्क्वेअर. म्हणजे एनर्जीचा फॉर्म्युला जो की क्यू आणि C च्या टर्म मध्ये होता तो आता आला C आणि V च्या टर्म मध्ये. म्हणजे मी तसं मांडेल माझ्याकडे फॉर्म्युला भेटला C आणि V च्या टर्म मध्ये. काय आहे तो फॉर्म्युला, तर एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 CV स्क्वेअर. ओके, आता आपण इथं कुणाचा फॉर्म्युला मांडला, तर क्यूचा फॉर्म्युला मांडला. येस, मी असं म्हणेल हे बघा क्यू आणि C ची टर्म झाली, C आणि V ची टर्म झाली, C आणि V ची टर्म झाली. आता आपण कुणाचा फॉर्म्युला पुट करूया, तर C चा आहे हा फॉर्म्युला मी याच्यामध्ये पुट करेल. कोण रे, तर C इज इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय काय रे V. मग काय भेटेल आपल्याला तर फॉर्म, तर लक्ष द्याल आता परत एनर्जीचा फॉर्म्युला काय बनेल, एनर्जी इज इक्वल्स टू क्यूचा मी मांडेल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ, इथं C आहे, C च्या ऐवजी मी काय म्हणेल क्यू बाय व्ही, क्यू डिवायडेड बाय व्ही. हा फॉर्म्युला कसा बनेल, तर बघा एक क्यू जाईल, हा V वरती जाईल. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या, तर V इंटू क्यू डिवायडेड बाय व्हॉट अबाउट दॅट रे 2. येस, हा वाला फॉर्म झाला. येस, म्हणजे मी आता इथं असं म्हणेल हा फॉर्म मला भेटला V आणि Q च्या टर्म मध्ये. काय सांगतो हा, तर एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 ऑफ Q इंटू काय रे तर V. नाव दीज आर नथिंग बट द डिफरंट फॉर्म्स. हे बघा हे वेगवेगळे काय झाले तर फॉर्म झाले. म्हणजे एनर्जीचा फॉर्म्युला आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे डिराईव्ह करू शकतो. आता हे 3 वेगवेगळे फॉर्म तुम्हाला एक्झाम मध्ये कधी वापरावे लागतात, तर कधी कधी तुम्हाला चार्ज आणि कॅपॅसिटी दिली जाते त्यावेळी एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कधी तुम्हाला कॅपॅसिटी आणि पोटेन्शियल डिफरन्स दिला जाईल त्यावेळी हा फॉर्म्युला, आणि कधी तुम्हाला चार्ज आणि पोटेन्शियल डिफरन्स दिला जाईल त्यावेळी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. येस, हे 3 फॉर्म्युले बोर्डच्या दृष्टीनं आणि CETच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत. सर्वांच्या लक्षात आले असतील. ओके, थँक्यू.